जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वनरक्षकांच्या ट्रेनिंग संदर्भातील संपूर्ण माहिती। चला तर मग सुरुवात करूयात। वन अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी वन प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते। प्रशिक्षण संस्थांमध्ये वानिकी क्षेत्राशी निगडीत विविध विषयांचे ज्ञान तर दिले जातेच, त्याशिवाय इतर विषयांचे सुद्धा ज्ञान आपल्याला तेथे मिळते। त्यामध्ये तज्ञ व्याख्यात्याची व्याख्याने, क्षेत्रीय कामांची प्रॅक्टिकल्स, वन प्रशिक्षण संस्थांमध्ये शिस्तीचे वक्तशीरपणाचे धडे, त्यानंतर व्यापक दृष्टिकोन होण्यास खूप मदत होते। कर्तव्य बजावण्यात आणि समाजामध्ये सन्मान मिळवण्यास निश्चितच ट्रेनिंग महत्त्वाचे असते। चला तर आपण बघूयात सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांची माहिती। तर सर्वप्रथम बघा मित्रांनो, जालना येथे एक वन प्रशिक्षण संस्था आहे। त्यानंतर शहापूर ठाणे जिल्ह्यात एक वन प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात निसर्गरम्य वातावरणात एक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे। त्यानंतर चिखलदरा येथे अमरावती जिल्ह्यात एक ट्रेनिंग सेंटर आहे। त्यानंतर चंद्रपूर येथे वनप्रबोधिनी आहे महाराष्ट्राची, येथे वनक्षेत्रपाल पदापर्यंतचे ट्रेनिंगसुद्धा होते। त्यानंतर कुंडल सांगली जिल्ह्यामध्ये वनपाल पदाचे प्रशिक्षणसुद्धा महाराष्ट्रात होते। अशा प्रकारे वन प्रशिक्षणाशी निगडीत एकूण 6 संस्था सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। वनरक्षकांना एकूण 6 महिन्यांचे प्रशिक्षण असते। त्यामध्ये त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तज्ज्ञ प्राध्यापकांचे ज्ञान मिळते आणि त्यात कोणकोणते विषय शिकवले जातात ते आपण बघूयात। सर्वात महत्त्वाचं वन कायदे, वनामध्ये घडणारे अपराध, गुन्हे या संदर्भातले कलमे, सर्व माहिती वन कायदे या विषयात आपल्याला शिकायला भेटतात। फॉरेस्ट लॉ, त्यानंतर वनसंवर्धन व पुनरुत्पादन हा विषय शिकवला जातो, महत्त्वाचा विषय। त्यानंतर वन संरक्षण या बाबतीत आपल्याला भरपूर ज्ञान मिळते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं वन्यजीव व्यवस्थापन हा विषय आपल्याला ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवला जातो। त्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन, त्यानंतर वनस्पतीशास्त्र, प्रत्येक माहिती वनस्पतीबद्दल। त्यानंतर GPS व वन सर्वेक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आणि वननीती विषय शिकवला जातो। 2 सत्रामध्ये आपले अभ्यासक्रम वाटून दिलेला असतो। प्रथम सत्रामध्ये 8 विषय आणि द्वितीय सत्रामध्ये 8 विषय असतात। द्वितीय सत्रामध्ये वन व्यवस्थापन आणि वन उपयोगीकरण, मृदा व जलसंधारण आणि आजच्या काळाची गरज म्हणजेच संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषयसुद्धा आपल्याला शिकवला जातो। त्यानंतर लेखा व कार्यपद्धती आणि वन अभियांत्रिकी, फॉरेस्ट इंजिनिअरिंग हा विषय असतो। त्यानंतर प्रथमोपचार, फर्स्ट एड गरजेचे असते। त्यानंतर व्यवस्थापकीय कौशल्य हा सुद्धा विषय आपल्याला, या विषयाव्यतिरिक्त क्षेत्रीय दौरा 100 गुण, तोंडी परीक्षा 100 गुण, शिस्त व वागणूक याला सुद्धा 100 गुण असतात। त्यामुळे आपले आचरण नीट ठेवावे। वन विभाग हा फील्ड जॉब असल्याने तुम्ही येथे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे फार गरजेचे असते। त्यामुळे ट्रेनिंगमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी ही तेथील गृहप्रमुखाची असते। त्यामध्ये वनरक्षकांच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता होते ते रात्रीच्या 9 पर्यंतचा वेळापत्रक हे ठरलेले असते। त्यामध्ये तासिका आणि दिवसाच्या शेवटी खेळाचा सुद्धा समावेश असतो। प्रशिक्षण दरम्यान विविध अभ्यास दौरे, क्षेत्रीय कामे, पाहुणे यांचे व्याख्यान असतात। त्यामुळे प्रशिक्षण काळात रजेवर जाणे अपेक्षित नाही। तरीसुद्धा आपण काही विशिष्ट परिस्थितीत वैद्यकीय कारणास्तव आकस्मिक प्रसंगी 30 दिवसाची किरकोळ रजा घेऊ शकतो आणि ते आपले संचालक तेथील मंजूर करतात आणि प्रशिक्षण दरम्यान आपल्याला रोज आपली हजेरी होत असते। त्या दरम्यान आपली 90% उपस्थिती ही गरजेची असते, नाहीतर आपण तेथे फेल होऊ शकतो। शासकीय सुट्ट्या आपण मुख्यालयी राहून उपभोगू शकतो, त्यामुळे सुट्टींचा उपयोग हा काळजीपूर्वक करावा। सर्वांचा एक कॉमन प्रश्न आहे की आपल्याला वनरक्षकांना ट्रेनिंग सेंटरमध्ये किती पगार पडतो? तर बघा मित्रांनो, नुकतेच वनरक्षकांच्या वेतनांमध्ये वाढ झालेली आहे। आता बेसिक हा 21,700 ते 69,100 रुपये झालेला आहे। त्यामुळे जो प्रशिक्षणार्थी वनरक्षक असतो त्यांना आहे 25,000 पर्यंत साधारण, तर
पडू शकते आणि ज्या वनरक्षकांची सेवा ही नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात आहे त्यांना व ज्या विभागांना एक्सतर योजना लागू आहे अशा वनरक्षकांना 30 ते 35 हजारापर्यंत पगार हा पडू शकतो आणि तुमची जॉईनिंग डेटपासून तुम्हाला तो पगार चालू झालेला असतो. फील्ड जॉबमध्ये प्रशिक्षण ट्रेनिंग हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग असतो, जो की तुम्हाला संपूर्ण सेवा काळाच्या ज्ञानाची संपत्तीची शिदोरी तुम्हाला या ट्रेनिंग सेंटरमधून मिळत असते. त्यामुळे हे 6 महिने जो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतो, त्याची वर्तणूक चांगली असते, जो की त्याच्या पुढील सेवा काळात कोणावरही निर्भर न राहता एक संपूर्ण काळात एक चांगला वनरक्षक बनतो. हा 6 महिन्यांचा काळ तुमचा आयुष्यभर लक्षात राहतो. रिटायर होईपर्यंत हे 6 महिने तुमच्या लक्षात राहतात. याच ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करणारे, मोलाचं ज्ञान देणारे तुमचे गुरु भेटतात. येथेच तुमचे जिवलग मित्र बनतात. त्यामुळे सर्वांनी आपली वर्तणूक चांगली ठेवून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून चांगल्या आठवणी निर्माण कराव्यात व या 6 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन या आपल्या महाराष्ट्रातील वनसंपदेचे, निसर्गदेवतेचे रक्षण करण्यासाठी एक चांगला वनरक्षक बनून तत्पर असावे. महाराष्ट्र ग्रीन आर्मीतर्फे सर्व वन प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा. तुम्ही नक्कीच सर्व ट्रेनिंग कंप्लीट करून याल आणि एक चांगले वनरक्षक बनाल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.